सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचं नाव निश्चित झालं असून पक्षाच्या पुढील यादीत त्यांच्या नावाची घोषणा होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. अनेक नावांचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी निवडून येण्याच्या निकषावर आमदार राम सातपुते यांचं नाव फायनल केल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून सोलापूरसाठी आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव गुरुवारी रात्री जाहीर झालंय. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात कोण असणार याची उत्सुकता सोलापूरमध्ये असतानाच आमदार राम सातपुते यांचं नाव भाजपकडून फायनल करण्यात आल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वीच राम सातपुते यांच्याशी चर्चा करून त्यांना सोलापूरच्या रणांगणात उतरण्यासाठी राजी केल्याचं सांगण्यात येत आहे. संपूर्ण बातमी पुढे पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार अमर साबळे, शरद बनसोडे, पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्यापासून स्थानिक माजी नगरसेवकांपर्यंत अनेक नावांची चर्चा झाली. मात्र आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी टक्कर देणारा उमेदवार म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून राम सातपुते यांचं नाव आघाडीवर होतं. आमदार सातपुते हे सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते, तसं त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातलं होतं. त्यामुळे गेले काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राम सातपुते यांची उमेदवारी घोषित होऊ शकली नव्हती. मात्र पक्षाचे 400 पारचा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपला एक जागा महत्त्वाची आहे. त्यातून आमदार राम सातपुते यांची उमेदवारी पुढे आलेली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा या 6 विधानसभा मतदारपैकी 5 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. अवघ्या एका मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे कागदावर जरी महायुती बलाढ्य वाटत असली तरी प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर परिस्थिती काहीशी वेगळी आहे. त्यामुळे सोलापूर मतदारसंघात दोन्ही युवा आमदारांमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.